नांदेड़ में कर्फ्यू के दौरान सवारियों पर भी पाबंदी आयद की गई है। इमरजेंसी सूरत हाल में किसी भी मरीज को सवारी दस्तियाब नहीं हो पा रही है। ऐसे में एक ऑटो ड्राइवर ऐसा भी है जो मरीजों को मुफ्त खिदमात मुहैया कर रहा है। पेशे से किसान किशोर पाटिल कोकाटे को इससे कबल मरीज को ले जाने के लिए परेशानी पेश आ चुकी है, जिसके बाद से इन्होंने कोरोना के इस दौर में मरीजों को मुफ्त अस्पताल तक पहुंचाने का जिम्मा उठा लिया है। इन्होंने अपना नंबर भी आम कर दिया है, जिस पर कॉल करके इन्हें बुलाया जा सकता है। मी लॉकडाऊनच्या याच्यामध्ये रुग्णांना मोफत सुविधा देत आहे आणि लॉकडाऊनमध्ये जेवढे गरजू आहेत रुग्ण त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा अशी माझी इच्छा आहे आणि माझा मोबाईल नंबर दिलेले आहेत। माझा मोबाईल नंबर आहे 9881 34 0238 आणि दुसरा 98 34 97 61 54 या 2 क्रमांकावरती गरजू रुग्णांनी माझ्याशी संपर्क साधावा आणि या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा। मी आतापर्यंत जवळपास एक 10-15 रुग्ण सोडलेले आहेत आणि जनसंपर्क नसल्यामुळे एक जेवढे संपर्कामध्ये येतील तेवढ्या लोकांना मी इच्छा देऊ इच्छितो आणि लॉकडाऊन काळामध्ये मला मोफती रुग्णांना सेवा द्यायची आहे आणि जास्तीत जास्त गरजूंनी माझ्याशी संपर्क साधावा। माझं कसं आहे, शेती वगैरे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी शेती आणि याच ऑटोवर पण उदरनिर्वाह आहे। पण माझ्यासमोर एक दिवस अशी परिस्थिती दिसली की एका रुग्णाला जायचं होतं आणि मी सहज सिव्हिल हॉस्पिटलजवळ होतो आणि एक रुग्ण आजी ऑटोवाल्याला विनवणी करत होत्या की बाबा एवढे भाडे नको, एवढं घे। आणि ही परिस्थिती पाहिल्यानंतर माझ्या मनात इच्छा जागृत झाली की बाबा आडून भाडं घेत आहेत आणि रस्त्यावरती लॉकडाऊनमुळे वाहनं उपलब्ध नाहीत आणि ते अशी आडून घेत असल्यामुळं मग मी विचार केला की चला आपल्याकडनं होईल तितके दिवस माझ्याकडनं मी सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये मला सहकार्य लाभलं आहे।